तर आज आपण एका अशा घटकाविषयी बोलणार आहोत जो आपल्या आजूबाजूच्या प्रत्येक इलेक्ट्रॉनिक वस्तूत लपलेला आहे. कॅपॅसिटर्स. आता हे दिसायला जरी छोटे असले ना तरी त्यांचं काम खूप मोठं आहे. चला तर मग आज त्यांचा जगात एक फेरफटका मारूया आणि त्यांना जरा जवळून समजून घेऊया. अच्छा, कधी विचार केलाय का की अंधारात फोटो काढताना तो कॅमेराचा फ्लॅश अगदी क्षणात इतक्या प्रचंड ऊर्जेने कसा काय चमकतो? किंवा समजा जुन्या पंख्याचा तो रेग्युलेटर, तो फिरवल्यावर पंख्याचा वेग इतका अचूक कसा कमी जास्त होतो? म्हणजे याच्यामागे कोणती मोठी बॅटरी तर नसते. मग हे सगळं घडतं तरी कसं? तर याचं उत्तर दडलंय एका इलेक्ट्रॉनिक पाण्याच्या टाकीमध्ये. हो, बरोबर ऐकलत. इंजिनिअरिंगच्या भाषेत आपण यालाच कॅपॅसिटर म्हणतो. विचार करा, ही एक अशी टाकी आहे जी वीज साठवते आणि मग गरज पडल्यास एका क्षणात प्रचंड वेगाने ती बाहेर फेकते, जे काम एक साधी बॅटरी कधीच करू शकत नाही. बरं, आता या टँकीचा किंवा कॅपॅसिटरचा सगळ्यात महत्त्वाचा भाग कोणता असेल तर ती आहे त्याच्या आतली मधली भिंत. यालाच टेक्निकल भाषेत म्हणतात डायइलेक्ट्रिक. आणि खरं सांगायचं तर सगळा खेळ याच डायइलेक्ट्रिकचा आहे. याची रचना बघायला गेलं तर अगदी सोपी आहे. समजा वीज वाहून नेणाऱ्या दोन प्लेट्स आहेत आणि त्या एकमेकांच्या अगदी जवळ ठेवल्या आहेत, पण महत्त्वाचं म्हणजे त्या एकमेकांना चिकटलेल्या नाहीत, कारण त्यांच्यामध्ये एक वीज अडवणारा थर आहे आणि ह्याच थराला आपण डायइलेक्ट्रिक म्हणतो. मग प्रश्न येतो की ह्या भिंतीचं काम फक्त शॉर्ट सर्किट टाळणं आहे का? तर नाही, मुळीच नाही. ही भिंत जरी करंटला आरपार जाऊ देत नसली तरी तिच्यामुळे त्या दोन्ही प्लेट्समध्ये एक प्रकारचं इलेक्ट्रोस्टॅटिक फील्ड किंवा सोप्या भाषेत सांगायचं तर विजेचा ताण निर्माण होतो. आणि हा जो ताण आहे ना, तीच आहे साठवलेली ऊर्जा. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट काय आहे माहितीये? ही मधली भिंत म्हणजे आपलं डायइलेक्ट्रिक हे नक्की कोणत्या पदार्थापासून बनवलंय? या एका गोष्टीवर त्या कॅपॅसिटरचा आकार, त्याची ताकद आणि त्याचा उपयोग सगळं काही अवलंबून असतं. आणि म्हणूनच या डायइलेक्ट्रिकच्या आधारावरच कॅपॅसिटरचे वेगवेगळे प्रकार पडतात. चला तर मग आता आपण बघूया की वेगवेगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी इंजिनियर्सनी कसे एक एक करून नवनवीन प्रकारचे कॅपॅसिटर शोधून काढले. हा एक प्रकारचा इंजिनिअरिंगचा प्रवासच आहे. हा जो फ्लोचार्ट दिसतोय ना, तो आपल्या या प्रवासाचा एक नकाशाच आहे. यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की कॅपॅसिटरचं वर्गीकरण हे पूर्णपणे त्याच्या डायइलेक्ट्रिक मटेरियलवर अवलंबून असतं. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या प्रकारापासून. तर पहिली समस्या होती रेडिओ ट्युनिंगची. म्हणजे जुन्या काळात रेडिओवर एक स्टेशन सोडून दुसरं लावायचं असेल तर एक असा कॅपॅसिटर हवा होता ज्याची क्षमता म्हणजे कॅपॅसिटन्स आपण गरजेनुसार कमी जास्त करू शकू. आणि यावर उपाय होता एअर कॅपॅसिटर. नावाप्रमाणेच यात डायइलेक्ट्रिक म्हणून दुसरं तिसरं काही नाही, तर फक्त हवा वापरली जाते. आता गंमत बघा, जेव्हा आपण त्या जुन्या रेडिओचा तो मोठा गोल नॉब फिरवतो तेव्हा आपण खरं तर आतल्या मेटल प्लेट्सचा एकमेकांसमोर येणारा भाग कमी जास्त करत असतो. आणि यामुळेच कॅपॅसिटरची व्हॅल्यू बदलते आणि आपलं रेडिओ स्टेशन बरोबर ट्यून होतं. पण आता एक अडचण होती. डायइलेक्ट्रिक म्हणून हवा वापरल्यामुळे हे एअर कॅपॅसिटर आकाराने खूप मोठे व्हायचे. त्यामुळे आता गरज होती एका अशा कॅपॅसिटरची जो लहान असेल आणि ज्याची क्षमता स्थिर असेल, बदलणारी नसेल. आणि इथेच एंट्री झाली पेपर कॅपॅसिटरची. ह्यात काय केलं जातं, ॲल्युमिनियम फॉइलच्या 2 पट्ट्या घेतल्या जातात आणि त्यांच्यामध्ये डायइलेक्ट्रिक म्हणून कागद ठेवला जातो. पण थांबा, हा साधा कागद नाहीये. ह्या कागदाला तेल किंवा मेणामध्ये बुडवलेलं असतं. का? कारण त्यामुळे तो ओलावा शोषून घेत नाही आणि त्याचे व्होल्टेज सहन करण्याची ताकद वाढते. आणि सगळ्यात महत्त्वाचं, हे बनवायला खूपच स्वस्त होते. पण अर्थातच कागदालाही त्याच्या मर्यादा आहेत. जिथे खूप जास्त उष्णता असेल किंवा हाय व्होल्टेज असेल तिथे कागद जळू शकतो. मग अशा हाय परफॉर्मन्स सर्किटसाठी काय करायचं? या समस्येवरचं उत्तर थेट निसर्गात सापडलं, मायकाच्या रूपात. आपण याला अभ्रक म्हणूनही ओळखतो. मायका हा एक असा नैसर्गिक पदार्थ आहे जो प्रचंड उष्णता आणि हाय व्होल्टेज अगदी सहज सहन करतो. म्हणूनच रेडिओ ट्रान्समीटरसारख्या अत्यंत महत्त्वाच्या सर्किट्समध्ये जिथे थोडीही चूक चालत नाही तिथे फक्त मायका कॅपॅसिटरच वापरला जातो. पण मायका प्रभावी असला तरी तो खूप महाग होता आणि मास प्रोडक्शनमध्ये म्हणजे मोठ्या संख्येने वस्तू बनवताना खर्च कमी करणं महत्त्वाचं असतं. त्यामुळे इलेक्ट्रॉनिक्स जगाला गरज होती एका अशा कॅपॅसिटरची जो लहान असेल,
काम चांगल्या प्रकारे करेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी स्वस्थ असेल. आणि हीच गरज पूर्ण केली सिरामिक कॅपॅसिटरने. तुम्ही कोणताही इलेक्ट्रॉनिक सर्किट बोर्ड उघडून बघा, त्यावर तुम्हाला तपकिरी किंवा निळ्या रंगाचे अगदी मसूरच्या डाळी एवढे छोटे घटक दिसतील. तेच हे सिरामिक कॅपॅसिटर्स. हे इतके लहान आणि इतके स्वस्त आहेत की त्यांना इलेक्ट्रॉनिक्सच्या दुनियेतल्या कॉमन मॅन म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बरं, आतापर्यंत आपण आकार, उष्णता, अचूकता या सगळ्याच समस्यांवर उपाय शोधले. पण सुरुवातीचा प्रश्न आठवतोय, कॅमेरा फ्लॅशसारख्या कामासाठी लागणारी प्रचंड ऊर्जा एका छोट्याशा जागेत कशी साठवायची? याचं उत्तर म्हणजे इंजिनिअरिंगमधला एक खराखोरा मास्टर स्ट्रोक, आणि तो आहे इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटर. आणि ह्यातला जो मुख्य फरक आहे ना, तो समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे. बघा, आतापर्यंत आपण काय करत होतो, डायलेक्ट्रिक म्हणून बाहेरून एखादा पदार्थ, मग तो कागद असो, मायका असो किंवा सिरॅमिक, आणून 2 प्लेट्सच्या मध्ये ठेवत होतो. पण इलेक्ट्रोलायटिक कॅपॅसिटरमध्ये असं काहीच केलं जात नाही. इथे डायलेक्ट्रिक बाहेरून आणत नाहीत, तर ते थेट आतल्या आत एका रासायनिक प्रक्रियेने तयार करतात. मग हे करतात कसं? तर ॲल्युमिनियम फॉईलची एक पट्टी घेतली जाते आणि ती एका विशिष्ट केमिकल सोल्युशनमध्ये म्हणजे इलेक्ट्रोलाइटमध्ये बुडवली जाते. मग त्यातून वीज पास केली जाते आणि या रासायनिक प्रक्रियेमुळे त्या फॉईलच्या पृष्ठभागावर ॲल्युमिनियम ऑक्साईडचा एक अतिशय पातळ थर तयार होतो. आणि हाच सूक्ष्म, डोळ्यांनाही न दिसणारा थर आपलं डायइलेक्ट्रिक म्हणून काम करतो. आता बघा, फिजिक्सचा एक साधा नियम आहे. 2 प्लेट्समधलं अंतर जेवढं कमी असेल, कॅपॅसिटरची ऊर्जा साठवण्याची क्षमता तेवढीच जास्त असते. आणि हा जो ऑक्साईडचा थर तयार होतो, तो इतका पातळ असतो की त्यामुळे या कॅपॅसिटरची क्षमता प्रचंड वाढते. आणि म्हणूनच कॅमेरा फ्लॅशसाठी लागणारी ती सगळी ऊर्जा एवढ्याशा जागेत साठवणं शक्य होतं. पण या प्रचंड ताकदीसोबत एक मोठा धोकासुद्धा येतो. इतर कॅपॅसिटर्सच्या विपरीत या कॅपॅसिटरला एक ठराविक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह टोक असतं. यालाच पोलॅरिटी म्हणतात. आणि जर हे कनेक्शन चुकून उलटं जोडलं गेलं तर आतमध्ये रासायनिक प्रक्रिया उलटी होऊन गॅस तयार होतो आणि हा कॅपॅसिटर एखाद्या फटाक्यासारखा फुटू शकतो. त्यामुळे हे वापरताना खूप काळजी घ्यावी लागते. तर या सगळ्या प्रवासावरून एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट झाली असेल की कॅपॅसिटरच्या ह्या गोष्टीत खरा हिरो कोण असेल, तर ते आहे डायइलेक्ट्रिक मटेरियल. चला, तर मग एका नजरेत आपण याची एक झटपट उजळणी करूया. म्हणजे बघा, डायइलेक्ट्रिक म्हणून हवा वापरली तर आपल्याला क्षमता बदलता येते, खास करून रेडिओ ट्युनिंगसाठी. कागद हा एक स्वस्थ पर्याय आहे जो सामान्य फिल्टरिंग सर्किट्समध्ये चालतो. जिथे स्थिरता आणि मजबूती हवी तिथे मायका कामाला येतो, जसं की हाय व्होल्टेजमध्ये. सिरामिक हे लहान आणि स्वस्थ असल्यामुळे जवळजवळ प्रत्येक सर्किट बोर्डवर सापडतात. प्लास्टिक फिल्म अचूक टायमिंगसाठी वापरले जातात आणि जिथे प्रचंड क्षमतेची गरज आहे तिथे येतो इलेक्ट्रोलाइट, जो पॉवर सप्लायमध्ये वापरतात. पण लक्षात ठेवा, फक्त DC सर्किट्समध्ये. तर बघा, आपला प्रवास हवेसारख्या साध्या डायइलेक्ट्रिकपासून सुरू झाला आणि रासायनिक प्रक्रियेने बनवलेल्या एका सूक्ष्म थरापर्यंत येऊन पोहोचला. आता जरा विचार करा, जर नॅनो टेक्नॉलॉजीच्या मदतीने आपण हा डायइलेक्ट्रिकचा थर आणखी पातळ करू शकलो तर भविष्यात असं होऊ शकेल का की आपल्या संपूर्ण घराला लागणारी दिवसभराची वीज आपण एका नाण्याच्या आकाराच्या कॅपॅसिटरमध्ये साठवू शकू? सध्या जरी हे स्वप्न वाटत असलं तरी तंत्रज्ञानाची गती पाहता हे स्वप्न सत्यात यायला फार वेळ लागणार नाही.